नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे किसान आय डी म्हणजेच फार्मर आय डीसाठी अप्लाय करू शकतो त्याच्याबद्दल। सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे कोणत्या पण वेब ब्राउझरवरती आणि तिथे सर्च करायचं आहे ॲग्रीस्टॉक। त्याच्यानंतर हे पहिली दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं या प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिन विथ CSCवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारे एक बॉक्स येऊन जाणार। तिथं ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारे CSC लॉगिंगचा ऑप्शन येऊन जाणार। इथं आपल्याला आपली ID पासवर्ड आणि इथं हा कॅप्चा टाकून साइन इनवरती क्लिक करायचं आहे। साइन इनवरती क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथपासून आपला फार्मर आय डीसाठी अप्लाय करण्याचा फॉर्म चालू होऊन जाणार। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आपण इथं आधार ऑथेंटिकेशनसाठी दोन ऑप्शनमधून करू शकतो, एक OTP आणि दुसरा बायोमेट्रिक। अगर आपण OTPमधून करत असाल तर इथं OTPवरती क्लिक ठेवायचं आणि इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर दिल्यानंतर बाहेर क्लिक करायचे। बाहेर क्लिक केल्यानंतर इथं OTPसाठी एक ऑप्शन येऊन जाणार आणि आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफायवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या प्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्स येऊन जाणार। त्याच्यासाठी आपल्याला इथं सर्वात अगोदर आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर बाहेर क्लिक करायचे। बाहेर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP इथं फिल करून व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे। इथं आपल्याला ईमेलचा पण ऑप्शन दिला आहे। अगर आपल्याला ईमेल ID द्यायची असेल तर देऊ शकता, हे इथं मॅन्डेटरी नाही आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून द्यायचं आहे। इथं फार्मर डिटेल्समध्ये आपल्या आधारनुसार आपला नाव इथं येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं हाच नाव मराठीमध्ये द्यायचा आहे आणि हा स्कोर 100% ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपण खाली आपला इथं जेंडर पाहू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथून कास्ट कॅटेगरीमधून आपली कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आपल्या आधारनुसार इथं आपली डेट ऑफ बर्थ आणि एज इथं येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं फार्मर आयडेंटिफायर टाईपमधून SO मधून आपल्या वडिलांचे नाव येऊन जाणार आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचा आहे आणि तो मराठीमध्ये दिलेलं नाव 100% मॅच झाला पाहिजे म्हणून इथं स्कोर 100% ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपण इथे फार्मर डिटेल्समध्ये आपला फोटो इथं आपल्याला दिसून जाणार। त्याच्यानंतर इथं न्यू बिझनेसमधून आपल्याला नोचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि खाली आपला ॲड्रेस दिलेला आहे आपल्या आधारनुसार। इथं रेसिडेन्शियल टाईप आपण इथं पाहू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं इंग्लिशमध्ये फार्मर ॲड्रेस इंग्लिशमध्ये द्यायचा आहे आणि तो ॲड्रेस दिल्यानंतर इथं आपल्याला मराठीमध्ये तोच ॲड्रेस द्यायचा आहे। तो ॲड्रेस दिल्यानंतर खाली आपण आपला स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट आणि विलेजचे नाव पाहू शकता आणि त्याच्याखाली पिनकोड पण येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला लँड होल्डर डिटेल्सचा ऑप्शन दिसून जाणार। तिथं आपल्याला फार्मर टाईपमधून ओनचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। ओनचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून लँड डिटेल्स ओन लँडमधून फेस्ट लँडवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिथं शेती आहे तिथला ॲड्रेस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सर्वात अगोदर आपल्या इथं स्टेट येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला आपली शेती जिथं आहे त्याचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला सब डिस्ट्रिक्ट किंवा आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला आपली शेती असलेला गाव सिलेक्ट करायचा आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला गट नंबर द्यायचा आहे। गट नंबर दिल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट टॅरेंट अँड आयडेंटिफायर नेममधून आपल्याला त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे। नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या नावावरती जेवढी पण शेती असेल त्या सर्व शेतींची डिटेल्स इथं येऊन जाणार। मग ते आपल्याला इथं क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचे आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपली शेती इथं येऊन जाणार आणि याचप्रमाणे आपली शेती आणखी कुठल्या दुसऱ्या गावामध्ये असेल किंवा त्या शेतीचं नाव इथं आलं नसेल तर आपण ज्या प्रकारे हे शेती इथं ॲड केलं त्याचप्रमाणे इथं फेस्ट लँड डिटेल्सवरती क्लिक करून त्यांचा डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गाव सिलेक्ट करून मग गट नंबर देऊन तिथं त्यांचा शेती सिलेक्ट करायची आहे। शेती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शेतीच्या समोर इथं जे बॉक्स आहेत त्याच्यावरती याप्रमाणे क्लिक येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं डिपार्टमेंटल अप्रूव्हरवरती रिन्यूवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर कॉन्सर्नचा एक ऑप्शन येऊन जाणार। हे सर्व डिटेल्स इथं वाचून फार्मर कॉन्सर्नवरती क्लिक करायचं आहे
आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटरचा ऑप्शन दिसेल. हे इन्फॉर्मेशन वाचून इथं पण क्लिक करायचं आणि डिक्लेरेशन बाय फार्मरचा ऑप्शन दिसेल. इथं पण ही इन्फॉर्मेशन वाचून या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर कॉल्सनचा एक ऑप्शन दिसेल. आपल्याला हे इन्फॉर्मेशन इथं वाचून एकतर आपल्याला OTP नाहीतर बायोमेट्रिकवाला ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड टू साईनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थोडासा लोडिंग होईल. आपल्यासमोर या प्रकारे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपली ट्रान्झॅक्शन ID पण येऊन जाणार. इथं आपल्याला हे इन्फॉर्मेशन वाचून या बॉक्सवरती क्लिक करून इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या आधार नंबरवर म्हणजे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल तिथे एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर या प्रकारे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला डाउनलोड PDF वरती क्लिक करून एकतर हा PDF आपल्याकडे सेव्ह करायचा आहे नाहीतर मग याची प्रिंट काढून ठेवून द्यायची आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण आपल्या किसान ID किंवा फार्मर IDचा फॉर्म इथं भरू शकता. अगर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.